कारक जय भीम। आपण इथे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनासाठी इथे जमा झालेलो आहोत। या उपवर्गीकरणाचं पहिलं आंदोलन जो 30 एप्रिलला संपलेला आहे की ज्याच्यामध्ये दोन मुद्दे होते की पहिला की हे उपवर्गीकरण नको आहे असं म्हणणारा एक गट आणि दुसरा उपवर्गीकरण हवं असं म्हणणारा गट। त्याचं नुकतंच एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने उपवर्गीकरण विरोधी जे लोक आहेत ते जिंकलेली आहेत। म्हणजे आम्ही आमच्या ह्या उपवर्गीकरण विरोधी संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे। 85% लोकांनी उपवर्गीकरण नको आहे असं आपलं मत 30 एप्रिलपर्यंत जे सादर करायचं होतं ते केलेलं आहे आणि ज्यांना उपवर्गीकरण हवं आहे असे फक्त 15% लोक आहेत। हा उपवर्गीकरणाचा मुद्दा खऱ्या अर्थाने आंध्र आणि पंजाब पासून सुरू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये याचा काहीही गंध नव्हता। जेव्हा बीजेपीचं सरकार आलं आणि ह्या बीजेपी सरकारने मातंग बांधवांना आपल्या जवळ केलं आणि त्या मातंग बांधवांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला। त्या संदर्भामध्ये आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मातंग समाजांच्या नेत्यांसोबत सभा घेतली। त्या सभेमध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेचा अहवाल सादर करण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश बार्टीला दिला आणि बार्टीने तो अहवाल सादर केलेला आहे। उपवर्गीकरणाचा जो अहवाल आहे म्हणजे बदर समिती नेमण्याच्या अगोदर बार्टीने हा अहवाल शासनाला सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अ ब क ड असं वर्गीकरण केलेलं आहे। म्हणजे अ वर्गामध्ये महार अधिक 3 जाती आहेत। ब वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे मांग मातंग आणि इतर जाती आहेत। तिसरं वर्गीकरण जो केलेला आहे तो चांबार आणि इतर जाती आहेत आणि चौथं वर्गीकरण जो केलेला आहे बार्टीने तो ज्या काही छोट्या जाती अनुसूचित मधल्या आहेत त्यांचं त्यांनी ड गट केलेला आहे आणि अशा पद्धतीचं त्यांनी अहवाल सादर केला। म्हणजे आम्ही जनगणनेचं किती महत्त्व आहे समजून घेतलं पाहिजे। हा अहवाल सादर करताना बार्टीनं काय केलंय 1961 पासूनची जी जनगणना झालेली आहे अनुसूचित जातीची त्या जनगणनेचा आधार त्यांनी हा अ ब क ड वर्गीकरणासाठी वापरलेला आहे। 1961 मध्ये त्यांनी हे अ ब क ड वर्गीकरण केलं तेव्हा महार अधिक इतर यांचं पर्सेंटेज किती 13% यांचं पर्सेंटेज किती, नंतर मातंग आणि मांग अधिक इतर यांचं पर्सेंटेज किती, चांबार आणि इतर यांचं पर्सेंटेज किती आणि इतर यांचं पर्सेंटेज किती, हा 1961 ते 2011 पर्यंतचा जनगणनेचा अहवालाच्या आधारे त्यांनी अ ब क ड वर्गीकरण बार्टीने करून शासनाला सादर केलेलं आहे। म्हणजे आम्ही जे जनगणनेमध्ये आम्ही आता बौद्ध झालो तर महार लिहायची गरज नाही म्हणतोय, हा ह्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे। आम्हाला हा उपवर्गीकरणाचा जो उपवर्गीकरण विरोधी जो लढा द्यायचा आहे ना त्याची सुरुवातच जनगणनेपासून आहे आणि मग ह्या जनगणनेच्या नंतर त्यांनी 2011चा जो जनगणनेचा अहवाल दिलाय आणि त्यावरती बार्टीने जो त्यांचा रिपोर्ट दिलेला तो विसंगत आहे। म्हणजे ह्या 2011च्या जनगणनेमध्ये महार आणि इतर ज्या 3 जाती आहेत त्यांचे लोक सगळ्यात जास्त आहेत। म्हणजे जवळजवळ ते 62% आहेत आणि 2011च्या जनगणनेनुसार मातंग आणि इतर समाजाचे जे पर्सेंटेज आहे ते 11% आहे आणि मग बार्टीने याच्यावरती विसंगत अहवाल दिला की हा अहवाल काही बरोबर नाही, जनगणना काही बरोबर नाही आणि म्हणून त्यांनी शासनाला पुन्हा रेफर केलं की या संदर्भामध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पुन्हा जनगणना गरजेचं आहे। म्हणजे आम्ही 2026ची जनगणना जे लाईटली घेतो आहोत ना त्या संदर्भामध्ये आम्ही विचार करण्याची गरज आहे। जर आम्हाला या उपवर्गीकरण विरोधी संघर्ष करायचा असेल तर जनगणनेला आम्हाला महत्त्व द्यायचं आहे, तरच आम्हाला ह्या जनगणनेमध्ये खरा वाटा मिळेल। खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे आंदोलन केले, जे अनुसूचित जातीचा प्रवर्ग निर्माण केला त्या आंदोलनाला त्या काळात देखील मातंग समाजाने विरोध केला होता, चांबार समाजाने विरोध केलेला होता। तरी परंतु बाबासाहेबांनी हा जातीभेद न पाडता आम्ही जाती म्हणतो, खऱ्या अर्थाने तो जातीभेद आहे।
जातीभेद न पाडता या सगळ्या जातींना एकत्र आणून बाबासाहेबांनी अनुसूचित जाती या प्रवर्गाला हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत. हे आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आज उपवर्गीकरणाचा म्हणजे कोणीतरी इथं बोललेत ते हिंदू आहेत म्हणून. खऱ्या अर्थाने ह्याच लोकांनी जे त्यांना सपोर्ट करतायत ना, त्याच लोकांनी यांच्या डोक्यामध्ये भरलं की तुझा पोरगा शिकला तर तुझ्या 7 पिढ्या नरकात जातील, म्हणून हे शिकले नाही. जेव्हा हा प्रवर्ग निर्माण झाला तेव्हा तर आम्ही एकाच लेवलला होतो ना. ज्या काही जाती अनुसूचित जातीमध्ये गणल्या गेल्यात त्या अनुसूचित जातीचं सामाजिक स्टेटस, शैक्षणिक स्टेटस आणि आर्थिक स्टेटस सारखंच होतं. आणि त्या सारख्या स्टेटस असलेल्या लोकांचं हे अनुसूचित जातीचा प्रवर्ग निर्माण झाला. मग एखादी जात जर प्रगत झाली असेल तर ती कशामुळे? ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं. म्हणजे भारतामध्ये कुठेही, फक्त महाराष्ट्राचंच नाही, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं अनुसूचित जातीतील ज्या उपजाती आहेत ज्यांनी ऐकलं, जे लोक शिकलेत त्यांचा विकास झाला. आणि जे हिंदू म्हणून ज्यांच्या 7 पिढ्या नरकात जाणार होत्या ते मागे राहिलेत आणि त्यांच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून आताचं शासन हे उपवर्गीकरणाचा घाट रचत आहे. आम्ही पहिली लढाई जिंकली, ही दुसरी लढाई देखील आम्हाला जिंकायची आहे. कारण आम्हाला शासनावरती प्रेशर आणायचं आहे, दबाव गट निर्माण करायचा आहे. म्हणजे अजून आम्हाला माहिती नाही ह्या उपवर्गीकरण कसं आहे, कोणालाच माहित नाही. त्याच्यामुळे जसं पहिली लढाई आम्ही जिंकली की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे, ती आम्ही लढाई जिंकली, तसंच ही दुसरी लढाई, ह्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे, ही दुसरी लढाई जी आम्ही चंद्रपुरातून आज सुरू केली, ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सक्सेस करायची आहे. पहिली आम्ही छोटेखानी एक मीटिंग घेतली, बाळूभाऊंनी बोलवली. आणि त्यावेळेस म्हणजे बाळूभाऊंचा हा खरा मोठेपण, परंतु इथं काही लोक बाळूभाऊंचा उल्लेख करतात. खऱ्या अर्थाने त्यांनी काय म्हणतात ते पक्षविरहित, गट विरहित, संघटना विरहित ही समिती आहे. फक्त त्यांनी थोडासा पुढाकार घेतला. त्याच्यामुळे इथं कोणीही समजू नये की बाबा ही समिती किंवा याचं नेतृत्व बाळूभाऊ करत आहे म्हणून. या समितीमध्ये प्रत्येक राजकीय गट आहे, प्रत्येक सामाजिक संघटना आहे, प्रत्येक धार्मिक संघटना या विरोधी संघर्ष समितीमध्ये आहे. त्याच्यामुळे ही समिती माझी समिती आहे, ही बाळूभाऊची समिती नाही, ही माझी समिती आहे असं प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी खुणगाठ बांधून या आंदोलनाला सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि हा जो उपवर्गीकरणाचा घाट रचला गेलेला आहे आणि त्याला सध्या सर्वोच्च न्यायालयाचा सपोर्ट आहे, त्यामुळे आम्हाला जन आंदोलनाशिवाय याला हे थांबवण्याला दुसरा पर्याय नाही. आम्ही न्यायालयामध्ये गेल्यानंतरही काही त्यांनी साध्य होणार नाही. आम्ही रिट पिटिशन दाखल केली होती न्यायालयात, न्यायालयाने रिजेक्ट केली. मग आता एकमेव उपाय की शासनावरती दबाव निर्माण करणे. आणि हा दबाव केव्हा निर्माण होईल? आम्ही मोठ्या संख्येने या संघर्ष समितीमध्ये सहभागी झालो तरच. त्यामुळे बाबासाहेबांचे हे आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी जे त्यांच्या अनुयायावरती सोपवली. म्हणजे आम्ही फक्त बौद्ध म्हणून स्वतःला बाहेर काढू नका, आम्ही अनुसूचित जातीतल्या माझी भावना ठेवून आम्ही इतरांसाठीही कार्य केलं पाहिजे. आणि या संघर्ष समितीमध्ये सर्वांना जय भीम.